IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची। जय भारत, जय संविधान, जय हिंद। IB7 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बातमी बुलढाण्यातून। बुलढाणा सिंदखेड राजा मातृ तीर्थ जे आहे सिंदखेड राजा, या सिंदखेड राजामध्ये काल बौद्ध बांधवांचा आगळा वेगळा म्हणजे अभूतपूर्व संख्येने असा मोर्चा निघाला। मोर्चा म्हणजे शांती मार्च निघाला आणि हा शांती मार्च हजारो महिला आणि पुरुष यामध्ये सहभागी होते। बनतेंच्या उपस्थितीमध्ये हा शांती मार्च निघाला। महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं यासाठी जे आंदोलन सुरू आहेत पूर्ण देशात आणि विदेशात, त्याच धर्तीवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजामधला हा विराट विशाल महा शांती मार्च आणि यामध्ये जे काही मागण्या केल्या आणि अल्टिमेटम सुद्धा दिलेला आहे। पाहूया सविस्तर बातमी IB7 न्यूजवर। बापरे, बौद्धांचा एवढा विराट शांती मार्च पहा। बुलढाणा सिंदखेड राजामध्ये निघाला हा विराट शांती मोर्चा। महाबोधी महाविहार व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी हजारो बौद्ध बांधवांची सिंदखेड राज्यात शांतता रॅली। तहसीलदारांना दिले निवेदन। बुलढाणा जगभरातील बौद्ध अनुयायांसाठी अत्यंत पवित्र असलेल्या बिहारमधील बुद्धगया येथील महाबोधी महाविहारच्या व्यवस्थापनात केवळ बौद्ध भिक्खूंचा समावेश करावा, अशी मागणी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील बौद्ध अनुयायांनी केली आहे। मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर सिंदखेड राजा तालुक्यातून हजारो बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी संपूर्ण शहरातून बुद्धं शरणं गच्छामीचा जयघोष करत शांतता रॅली काढण्यात येऊन तहसील कार्यालय येथे तहसीलदार सिंदखेड राजा यांना निवेदन देण्यात आले। यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना निवेदन पाठवण्यात आले आहे। निवेदनातील प्रमुख मुद्दे: महाबोधी महाविहार हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे आणि जगभरातील बौद्धांसाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे। सध्या महाविहाराच्या व्यवस्थापनात काही गैरबौद्ध व्यक्तींचा समावेश आहे, जो बौद्धांच्या धार्मिक भावनांचा अनादर आहे। बोधगया मंदिर कायदा 1949 रद्द करून व्यवस्थापन समितीमध्ये केवळ बौद्ध भिक्खूंचा समावेश करावा। व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बौद्ध भिक्खूंची नियुक्ती करावी। महाविहारच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक बाबींमध्ये बाहेरील हस्तक्षेप थांबवावा। बौद्धांचा इशारा: भारत सरकार आणि बिहार सरकारने या मागण्यांवर योग्य कार्यवाही न केल्यास देशभरातील बौद्ध अनुयायी शांततापूर्ण आंदोलन करतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे। यावेळी भिक्खू शिवली, अंगुलीमाल, शाक्यपुत्र, नागेवाडी बौद्ध विहार, भंते कश्यपली यांच्या सह विविध भिक्षुगण उपस्थित होते। मोर्चाचे मुख्य समन्वयक कैलास झिने, संतोष सोनवणे, शरद वाघमारे यांच्यासह विविध कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम घेतले। IB7 न्यूज रिपोर्ट, सिंदखेड राजा, बुलढाणा। ठिकाणी संपूर्ण भिक्खू संघाच्या वतीने मत व्यक्त करत आहे। आज सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा सर्व या सिंदखेड येथील बौद्ध उपासक उपासिकाच्या वतीने आज 2 एप्रिल 2025 रोजी सिंदखेड राजा या तालुक्यातील तहसीलदार या तहसील कार्यालयावरती आम्ही सर्वानुमते सर्वांच्या एकतेनं या ठिकाणी आम्ही आलो आहोत। महाबोधी आमच्या हक्काचं, नाही गुणाच्या बापाचं, हे आम्ही निवेदन सादर करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत। खऱ्या अर्थाने महाबोधी महाविहार हे बौद्धांचंच आहे, परंतु श्रद्धा आणि अस्मितेचा जो प्रश्न आहे आजही ते महाबोधी कागदोपत्री हिंदूंचा आहे, ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी आम्ही शासनाला, तहसीलदाराला, जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना, नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना, मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि जागोजागी तालुका वरती जाऊन आम्ही प्रत्येक तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिलेले आहेत आणि एक निवेदन आम्ही सामुदायिकरित्याने भिक्खू संघाच्या वतीने राज्याच्या CMला देखील देणार आहोत आणि त्यानंतरच बिहार सरकारच्या CMला देखील देणार आहोत। बिहार सरकारच्या प्रतिलिपी म्हणून आपल्या म्हणजे महाराष्ट्राचे आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांना देखील आम्ही निवेदन सादर करणार आहोत। तर यासाठी आमच्या भिक्खू संघाचा
पुढील अजेंडा जर काय आहे असं जर तुम्ही विचारलं तर खऱ्या अर्थाने येत्या काही दिवसामध्ये बुद्ध जयंतीच्या अगोदर जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी भिक्खू संघ आंदोलन करणार आहे आणि महाबोधी महाविहारामध्ये जो 1949चा ऍक्ट आहे तो रद्द करावा आणि त्या ठिकाणी संपूर्णतः भिक्खू संघांना स्थानिक करण्यात यावं, भिक्खू संघाला त्या ठिकाणी प्रतिष्ठित करण्यात यावं, ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. ते बौद्ध विहार बौद्धांचं होतं, बौद्धांचं आहे आणि बौद्धांचंच राहील म्हणून आम्ही घोषणा दिली की महावीर आमच्या हक्काचं नाही ते कोणाच्या बापाचं. ही आमची मागणी मान्य झालीच पाहिजे. यासाठी संपूर्ण आमच्या ऑल इंडिया भिक्खू संघाचा, महाराष्ट्र भिक्खू संघाचा, जिल्हा भिक्खू संघाचा या ठिकाणी प्रतिनिधी वर्ग म्हणून भिक्खू संघ आलेला आहे. आमच्या मागण्या तहसीलदाराने सीएम पीएमडीएम यांनी सगळ्यांनी मागण्या मान्य कराव्या आणि नितीश सरकारपर्यंत हे निवेदन पोहोचावं ही आमची तहसीलदाराला मागणी करण्यासाठी मी या ठिकाणी आम्ही जमा झालो आहोत. सर्वांनी म्हणाय तथागत भगवान बुद्धाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महाबोधी आमच्या हक्काचं, महाबोधी बुद्ध विहारच्या मुक्ती आंदोलनाच्या संदर्भामध्ये इथे सिंदखेड राजा तालुक्यामध्ये शांती मार्च काढण्यात आलेला आहे. याचा जो स्लोगन आहे तोच असा आहे की आता आलोय शांतीने, नंतर येऊ क्रांतीने. अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हजारोच्या संख्येनं या ठिकाणी जनसमुदाय एकवटलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाबोधी मुक्ती आंदोलन संपूर्ण देशभर पसरलेलं आहे. तिकडे काश्मीरमध्ये लेह लडाख ते अक्षरशः इकडे म्हैसूर, अंदमान निकोबार, मुंबई आणि सर्वत्र देशभर हे आंदोलन सुरू आहे. सर्वत्र मागणी आहे की 1949 टेम्पल ऍक्ट आहे त्याच्यामध्ये बदल करायचा आणि त्याच्यामध्ये जे काही 4 लोकांना जे हिंदू लोक त्यामध्ये ठेवलेले त्यांना काढून संपूर्णपणानं 100% त्याचं व्यवस्थापन आहे बौद्ध व्यवस्थापनाकडे देण्यात यावं ही जी मागणी आहे त्या मागणीला आमची सॉलिडॅरिटी म्हणजे त्या मागणीला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज सिंदखेड राजा संपूर्णपणानं एकवटलेला आहे. मी मेहकर मतदारसंघाचा आमदार असलो तरी सुद्धा सिंदखेड राजा इथला निवासी आहे आणि एकूणच इथल्या सगळ्या जनतेच्या समवेत मी आहे. यानंतर बुलढाणा आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर हे आंदोलनाची व्याप्ती निश्चितपणानं वाढणार आहे. या संख्येनं आज रोजी सर्व जो समुदायाचं जे एकत्रित निवेदन आहे आम्ही थोड्या वेळामध्ये माननीय तहसीलदार यांना देणार आहे. तहसीलदारांनी शासनाकडे ते सबमिट करावं आणि शासनाने या संदर्भात त्यांचं स्वतःचं निवेदन एक ठराव करून बिहार सरकारकडे पाठवावा अशी आमची विनंती आहे. न्यूज आवाज नव्या युगाची.